नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण निंबूच्या बागेमध्ये डिंक्या रोगला कंटाळला आहात का? आणि तुम्हाला त्यावर उपाययोजना मिळत नाहीये? तर मी हेमंत महाजन शेतीसूत्र या ऑफिशियल चॅनलवर आपलं स्वागत करतो. तर आपण आज जाणून घेणार आहोत की डिंक्या रोगाच्या उपाययोजना कशी करावी आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं. कारण की बरेचसे शेतकरी त्या रोगाला कंटाळून गेलेले आहेत. जसं निंबूवर जर तो रोग आला तर तो झाडाच्या फांद्या म्हणा किंवा झाड म्हणा सगळं सुकावून टाकतो आणि झाडाचा नायनाट होतो. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला ते कमी करता येईल. तर आधी मी तुम्हाला दाखवतो की डिंक्या रोग कसा असतो आणि त्यावर आपण नियंत्रण कसं मिळवू, त्यानंतर आपण ते सांगणार आहोत. तर आपण आलेलो आहोत निंबूच्या झाडाजवळ. तर आपण बघू शकता हा बघा कसा डिंक निघालेला आहे. तर हा डिंक कशामुळे निघतो? यात बुरशीचं प्रमाण असतं. त्या बुरशीमुळे हा डिंक निघतो आणि याचे मुख्य 3-4 कारण आहेत की हा रोग कसा होतो आणि कशामुळे पसरतो. तर मित्रांनो, हा रोग आहे ना, जेव्हा आपण पाणी देतो झाडाला, अगदी खोडाजवळ जर पाणी दिलं तर त्यामुळे होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे या जखमाच्या पाहात तुम्ही झाडावरती, याद्वारे सुद्धा ती बुरशी प्रवेश करते आणि झाडाला अफेक्ट करते. आणि समजा तिसरा मुद्दा म्हणजे काय, की जसं मी तुम्हाला सांगितलं की पाण्यामुळे किंवा खोडामुळे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा असा असतो की जेव्हा आपण पाणी देतो झाडांना, झाडांचा पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. जर समजा काळी जमीन राहिली तर ती पाणी धरून लागते किंवा जास्त पाणी धरल्यामुळे ते पाण्यामुळे ती बुरशीचं प्रमाण वाढतं. तर ही बुरशी अशी आहे मित्रांनो, फायटोप्थोरा स्पेसिस म्हणून बुरशी आहे. तर ती बुरशी आहे ना, तिला गुलाबी बुरशी सुद्धा म्हणतात. तर ती झाडाच्या आतून आहे ना, झाडाला अफेक्ट करते. तर यावरती आहे ना, आपण एकदम चांगला उपाय घेऊन आलेलो आहोत, ज्याच्याने आपल्याला ना हा डिसीज कंट्रोल करता येईल. कारण की हा डिसीज एवढा भयंकर आहे मित्रांनो, जर हा लागला तर झाड खराब करण्याशिवाय हा थांबत नाही. तर मित्रांनो, आपण बघितलं की कशा प्रकारे हा आजार पसरतो झाडामध्ये आणि कशामुळे होतो. तर याच्यावर आपण उपाययोजना बघू आता. बरेच शेतकरी काय करतात की कॉपर ऑक्झिक्लोराइडची पेस्ट लावतात, बोर्ड बोर्ड पेस्ट ज्याला आपण म्हणतो, ती झाडा खोडाला लावतात. पण त्याने काय होतं, बाहेरूनच कंट्रोल मिळतो, पण आतून जी सिस्टीम असते झाडाची, आतून जी बुरशी गेलेली असते त्यावर कंट्रोल मिळत नाही. मग शेतकरी म्हणतात की आपण आपण एवढा खर्च केला, आपण एवढी बोर्डेक्स मिक्सचर लावलं झाडाला तरी फरक मिळालेला नाही. तर तो या कारणामुळे मिळत नाही. तर एक फॉजेस्टील अल्युमिनियम म्हणून बुरशीनाशक आहे, ते कंटेन आहे त्याचं. तर समजा बाहेर कंपनीचं घेतलं तर अलाइट म्हणून ब्रँड आहे. तर तो जर आपण यूज केला, कारण की ती फंगिसाइड अशी आहे, ती बुरशीनाशक असं आहे ते सिस्टमॅटिक आहे. म्हणजे अंतर्प्रवाही आहे, जे झाडाच्या आतून जाऊन ते बुरशीला कंट्रोल करतं. त्या प्रकारे जर ती यूज केली तर डिसीजवर चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळू शकतो. जसं मी सांगितलं की फॉजेस्टील एल्युमिनियम म्हणून जी बुरशीनाशक आहे, अलाइट म्हणून बाहेर कंपनीची, जर ती यूज केली, जर समजा प्रमाण तिचं सांगतो मी तुम्हाला. जर समजा एकरी असेल, एकरला आपण 100 झाडे बसवतो, समजा 2 एकर असेल तुमचं, 200 झाडे असतील, 200 झाडाला 1 किलो बुरशीनाशक सफिशियंट आहे. तर मित्रांनो, ती यूज कशी करायची हे जाणून घेऊ आपण आता. बरेच लोक काय करतात, झाडावरती स्प्रे करत असतात, पण झाड मोठं असल्यामुळे पूर्णपणे स्प्रे त्याच्यावरती बसत नाही. आणि ही बुरशीनाशक अंतर्प्रवाही असल्यामुळे आपण तिला आहे ना ड्रिंचिंगद्वारे किंवा जर तुमची ठिबक असेल तर ठिबकद्वारे तुम्ही देऊ शकता. तर तिचं प्रमाण जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 किलो आहे 200 झाडांना, तर तुम्ही 200 लिटरची टाकी घ्या पाण्याची, त्यामध्ये तुम्ही मिक्स करा. आणि जर समजा तुमचं ड्रिंचिंग करायचं आहे तर एका झाडाला 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करून ड्रिंचिंग करा, फवारणी करा. त्यानंतर जर ठिबकद्वारे करायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये सफिशियंट आहे. जर समजा 200 झाडांसाठी तुम्ही ठिबकद्वारे दिलं तर ते बरोबर त्या मुळांपर्यंत जाईल आणि मुळांद्वारे ते शोषण करेल आणि डिसीजला कंट्रोल करेल. आणि तसंच डिस्क्रिप्शन मध्ये मी पीडीएफ दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता की या डिंक्या रोगवरती कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो आपण. तर तुम्ही ती डाउनलोड डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी जी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला उपयोगीची ठरेल असं मी मानतो. आणि त्याच प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तसंच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलला जॉईन राहा. धन्यवाद.